नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? मजेत ना? आज तुमच्यासाठी असा एक विषय घेऊन आले आहे जो आपल्या सर्वांच्या रोजच्या आयुष्याशी अगदी जवळून जोडलेला आहे. तुम्ही कधी विचार केला आहे का की जी छोटीशी हिरवी वेलची तुम्ही रोज चहात टाकून पिता, तीच वेलची जर तुम्ही रोज फक्त 2 दाणे चावून खाल्ली तर तुमच्या शरीरात काय काय आश्चर्यकारक बदल होऊ शकतात? होय, हीच ती छोटीशी वेलची तुमच्या पचनापासून ते मानसिक तणावापर्यंत प्रत्येक गोष्टीवर अगदी शांतपणे काम करत असते. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सविस्तर सांगते की जर तुम्ही रोज फक्त 2 वेळची खाण्यास सुरुवात केली तर तुमचे पोट, हृदय, मेंदू आणि संपूर्ण आरोग्यावर याचा नेमका काय परिणाम होतो. आणि हो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, अगदी लक्ष देऊन बघा, कारण शेवटी मी तुम्हाला वेलचीचे काही असे घरगुती उपाय, काही अशी उत्तम मिश्रणे सांगणार आहे जे या साध्या वेलचीला एक रोजचे औषध बनवून टाकतील. मंडळी, 30 ते 60 वर्षांच्या वयातील बहुतांश लोक मला नेहमी एक गोष्ट सांगतात. डॉक्टर मॅडम, पोट नेहमी जड किंवा भरल्यासारखे वाटते. काही लोक म्हणतात की गॅस, ॲसिडिटी आणि पोट फुगण्याच्या समस्येने त्यांना नेहमीच हैराण करून सोडले आहे. आणि ताणतणाव इतका जास्त आहे की झोप पूर्ण होत नाही. तुम्हाला माहिती आहे का, या समस्या एका किंवा 2 दिवसात निर्माण होत नाहीत. या समस्या हळूहळू तुमच्या शरीरात वाढत असतात. माझ्या 20 वर्षांच्या वैद्यकीय अनुभवावरून मी हे नेहमी पाहते की आपल्या काही छोट्या छोट्या रोजच्या सवयी आपल्या आरोग्यावर खूप वाईट परिणाम करू शकतात. आणि काही सवयी अशाही असतात जे आरोग्यावर चांगला प्रभाव टाकतात, आपले आरोग्य सुधारतात. आणि वेळची खाणे ही त्याच चांगल्या सवयींपैकी एक सवय आहे, जी तुमच्या आरोग्यावर इतके जबरदस्त फायदे करते की ते ऐकून आणि जाणून तुम्हाला खरंच आश्चर्य वाटेल. चला तर मग सर्वात आधी पोटाबद्दल बोलूया. जेव्हा तुम्ही रोज 2 हिरव्या वेलची चावता तेव्हा सर्वात पहिला फायदा तुमच्या पचनसंस्थेला होतो. वेलचीचे काम पचन अग्नी प्रज्वलित करणे हे असते, पण पोटात कोणतीही जळजळ आणि ॲसिडिटी न वाढवता. यामुळे गॅस कमी होतो, पोट फुगणे कमी होते आणि जेवल्यानंतर पोट जड वाटत नाही, म्हणजेच पोटाचा जडपणा कमी होतो. आयुर्वेदामध्ये याला दीपन पाचन प्रभाव म्हणतात, म्हणजेच जे खाल्ले आहे ते योग्य प्रकारे पचवणे आणि शरीरात शोषून घेणे. विचार करा, जेव्हा तुमचे पचन ठीक असते तेव्हा निम्म्या आजारांचा तर तसाच नाश होतो. कारण जुन्या लोकांची ती म्हण काही चुकीची नाहीये की सर्व आजार पोटापासूनच जन्म घेतात. वेलची खाण्याचा दुसरा मोठा फायदा तुमच्या तोंडाच्या आणि दातांच्या आरोग्यासाठी होतो. मित्रांनो, वेलची हा फक्त एक मसाला नाहीये, हे एक अतिशय उत्तम नैसर्गिक मुखवास म्हणजेच माउथ फ्रेशनर देखील आहे. बाजारात मिळणाऱ्या माउथ फ्रेशनर्समध्ये कृत्रिम फ्लेवर्स आणि खूप सारी साखर नाकलेली असते. तिथे रोज 2 वेळची चावल्याने तुमच्या तोंडाची दुर्गंधी कमी होते. तुमच्या तोंडात जे जीवाणू म्हणजेच बॅक्टेरिया असतात ते देखील नियंत्रणात राहतात. आणि जेव्हा तुमचे तोंड स्वच्छ असते तेव्हा तुम्हाला माहितीच आहे की तुमचे पचन देखील यामुळे अधिक सुधारते, कारण पचनाची सुरुवात तुमच्या मुखापासूनच होते. ज्या लोकांना जेवणानंतर खूप जास्त झोप येऊ लागते, जे खूप सुस्त अनुभवतात आणि शरीरात एक प्रकारचा जडपणा जाणवतो, त्यांच्यासाठी सुद्धा वेलची खूप जास्त फायदेशीर आहे. वेलचीमध्ये सौम्य वातनाशक गुणधर्म असतात. याचा अर्थ ती शरीरातील गॅस बाहेर काढण्यास तुमची मदत करते. यामुळे गॅस कमी होतो, पोट फुगणे कमी होते आणि तुमचे पचन देखील सुरळीत चळते. आता थोडी हृदयाच्या आरोग्याबद्दल माहिती घेऊया. वेलचीमध्ये अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. हे तुमच्या रक्ताभिसरणाला मदत करते आणि तणावामुळे वाढणाऱ्या रक्तदाबाला शांत करण्यात तुमची मदत करते. म्हणजेच तणावामुळे जो बीपी वाढतो तो कमी करण्यासाठी मदत करते. तसं पाहायला गेलं तर मी असं अजिबात म्हणत नाहीये की हा बीपीच्या औषधांचा पर्याय आहे आणि तुम्ही बीपीची औषधे सोडून द्यावीत. मी तसं अजिबात सांगत नाहीये. पण हो, रोजची सवय म्हणून जेव्हा तुम्ही ही घ्याल तेव्हा ती तुमचा बीपी नियंत्रित ठेवण्यास खूप मदत करेल. तुम्हाला माहितीच आहे की आजकाल ताणतणाव इतका वाढला आहे की रक्तदाब वाढण्याचे हे खूप मोठे प्रमुख कारण बनले आहे. आणि वेळची स्वभावाने थंड असल्यामुळे इथेही तुम्हाला तिचा खूप चांगला फायदा मिळतो. पाचवा फायदा आहे शरीराला डिटॉक्स करण्यासाठी, म्हणजेच शरीरातील अतिरिक्त पाणी कमी करण्यासाठी. मंडळी, बरेच लोक सांगतात की सकाळी उठल्याबरोबर त्यांचा चेहरा जड आणि सुजल्यासारखा वाटतो, डोळ्यांखाली सूज येते आणि याचे एक मुख्य कारण म्हणजे शरीरात पाणी साचून राहणे. वेलचीचा जो सौम्य लघवी वाढवणारा प्रभाव असतो, म्हणजेच शरीरातून जास्त लघवी आणण्याची तिची जी गुणवत्ता असते, त्यामुळे शरीरात पाणी साचून राहण्याचे प्रमाण कमी होते. जे अतिरिक्त पाणी असते ते बाहेर निघून जाते.
यामुळे चेहऱ्यावरील जडपणा, सूज, पायांना येणारी सूज आणि शरीरातील फुगीरपणा कमी होतो. यामुळे यकृताचे कार्य देखील सुधारते आणि शरीरात एक प्रकारचा ताजेतवाना येतो. तसे तुमच्यापैकी किती लोक असे आहेत ज्यांना सकाळी उठल्याबरोबर थकवा जाणवतो, चेहऱ्यावर जडपणा आणि सूज जाणवते? मला खाली कमेंट करून नक्की सांगा, जेणेकरून मला समजेल आणि मी तुम्हाला त्याबद्दल योग्य मार्गदर्शन करू शकेन. मित्रांनो, वेळची फक्त पोटासाठीच नाही तर मेंदूसाठी देखील एक खूप उत्तम गोष्ट आहे. पारंपरिकरित्या वेळचीचा वापर मानसिक थकवा कमी करण्यासाठी केला जातो. म्हणजेच असे लोक जे खूप जास्त बौद्धिक काम करतात किंवा सतत तणावाखाली असतात, त्यांच्यासाठी रोज 2 वेळची खाणे खूप फायद्याचे ठरते. यामुळे मन शांत राहते आणि तणावाचा दाब देखील कमी जाणवतो. विशेषतः जर तुम्हाला तणावामुळे नीट झोप येत नसेल तर रात्री झोपण्यापूर्वी वेळची घातलेले दूध प्यायल्याने तुम्हाला झोपही चांगली येईल आणि तुमचा ताणही कमी होईल. आयुर्वेदानुसार वेलचीचा रस गोड आणि तिखट असतो. ही वात आणि कफ संतुलित करते आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही शरीरात आम म्हणजेच विषारी घटक जमा होऊ देत नाही. आणि जेव्हा तुमच्या शरीरात आम कमी जमा होतो म्हणजेच विषारी घटक कमी होतात, तेव्हा शरीर नैसर्गिकरित्या स्वतःला बरे करण्यास सुरुवात करते. वेलची घेण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे जेवणानंतर ती हळूहळू चावून तिचा रस चोखणे किंवा तिच्या बियांची पावडर करून तुम्ही ती कोमट पाण्यासोबत देखील घेऊ शकता. तसे जर तुम्हाला जेवणानंतर ती घ्यायची नसेल तर तुम्ही सकाळी रिकाम्या पोटी सुद्धा घेऊ शकता. मंडळी, वेलची स्वतःच एक अतिशय शक्तिशाली औषधी वनस्पती आहे, पण जेव्हा तुम्ही ती काही विशिष्ट गोष्टींसोबत मिसळता तेव्हा तिचे गुणधर्म अजून अनेक पटींनी वाढतात आणि काही विशिष्ट प्रकारच्या आजारांमध्ये, विशिष्ट समस्यांमध्ये तुम्हाला याचा खूप फायदा होतो. चला तर मग जाणून घेऊया वेगवेगळ्या समस्यांसाठी वेलचीचे काही अत्यंत खास उपाय जे तुम्ही करून पाहू शकता. पोट फुगणे आणि ॲसिडिटी. जर तुम्हाला जेवणानंतर पोट भरल्यासारखे वाटत असेल, जास्त गॅस तयार होत असेल किंवा ॲसिडिटी राहत असेल, छातीत जळजळ होत असेल, तर वेलची आणि बडीशेपचे हे मिश्रण तुमच्यासाठी खूपच कामाचे आहे. फक्त जेवणानंतर 1 वेलची घ्या आणि अर्धा चमचा बडीशेप घ्या आणि या दोन्ही गोष्टी तोंडात टाकून छान चावून चावून खा. वेलची पचन शांत करते, ॲसिडिटी कमी करते आणि बडीशेप गॅस शरीराबाहेर टाकण्यास मदत करते. या दोन्ही गोष्टी मिळून तुमचे पोट एकदम हलके बनवतात. उच्च रक्तदाब आणि चिंता. जर तुम्हाला हाय ब्लड प्रेशर आणि चिंतेची समस्या असेल तर वेलचीचे दाणे कोमट पाण्यासोबत घेणे हे तुमच्यासाठी सर्वोत्तम मिश्रण आहे. सकाळी उठल्यावर काय करा, 2 वेलचीचे दाणे काढून घ्या, त्यांना हलकेसे कुटून घ्या आणि ते कोमट पाण्यासोबत गिळून घ्या. यामुळे तुमच्या नसा शांत होतील, रक्ताभिसरण सुधारेल आणि तणावामुळे वाढणारा रक्तदाब देखील हळूहळू कमी होऊ लागेल. तसे हे कोणतेही झटपट काम करणारे औषध नाहीये मित्रांनो, पण ही एक अतिशय चांगली सवय आहे. जर तुम्ही याचा नियमित वापर केला तर तुम्हाला नक्कीच याचा फायदा मिळेल. तोंडाची दुर्गंधी. जर तुम्ही ब्रश केल्यानंतरही तोंडातून वास येण्याच्या समस्येचा सामना करत असाल, लोक जवळ बसणे पसंत करत नसतील, तर टूथपेस्ट बदलू नका. वेलची आणि लवंगचे मिश्रण घेण्यास सुरुवात करा. मित्रांनो, वेलची आणि लवंग दोन्ही अँटीबॅक्टेरियल असतात, ज्यामुळे केवळ श्वासाची दुर्गंधीच दूर होत नाही तर हिरड्या आणि दातांचे आरोग्य देखील सुधारते. जेवणानंतर 1 वेलची आणि 1 लवंग हळूहळू तोंडात टाकून चघळा आणि तुमच्या तोंडाची दुर्गंधी एकदम ठीक होऊन जाईल. वजन कमी करणे. जर तुम्हाला वेलचीच्या मदतीने वजन कमी करायचे असेल तर हे खूपच रसप्रद आहे. यासाठी तुम्ही वेलची आणि दालचिनीचे एक अतिशय उत्तम मिश्रण वापरू शकता. वजन वाढण्याचे एक मुख्य कारण म्हणजे जास्त गोड खाणे आणि वेलची आणि दालचिनी जेव्हा तुम्ही एकत्र घेता तेव्हा ते गोड खाण्याची जी तीव्र इच्छा असते ती कमी करतात आणि सोबतच तुमचे चयापचय आणि साखरेचे असंतुलन देखील सुधारतात. जेव्हा तुम्ही सकाळी नाश्त्यापूर्वी 2 वेलचीची पावडर घ्या आणि त्यात 1 चिमूटभर दालचिनीची पावडर मिसळून कोमट पाण्यासोबत घेण्यास सुरुवात करा. सर्दी, खोकला आणि कफ. जर तुम्हाला वारंवार सर्दी, जुकाम, खोकला किंवा कफ होण्याची समस्या असेल तर वेलची, सुंठ आणि मध यांचे मिश्रण तुमच्यासाठी खूपच फायदेशीर आहे. वेलची पावडर आणि सुंठ पावडर समप्रमाणात मिसळा आणि त्यात थोडेसे मध मिसळून ते चाटून खा. हे छातीत साचलेला कफ हलका करते, श्वसन नलिका मोकळ्या करते आणि तुमच्या रोगप्रतिकारक शक्तीला देखील वाढवते. म्हणजेच बदलत्या ऋतूत तुम्हाला यामुळे आजार कमी होतील. शांत झोप. आणि शेवटी जर तुम्हाला रात्री नीट झोप येत नसेल किंवा डोके सतत विचार करतच राहत असेल तर हा उपाय नक्की करून पहा. रात्री झोपण्यापूर्वी दुधामध्ये 1 वेलची कुटून दूध उकळून कोमट झाल्यावर झोपण्यापूर्वी ते दूध प्या.
वेलचीचा थंडावा देणारा प्रभाव तुमच्या मनाला शांत करतो आणि दूध मज्जासंस्थेला रिलॅक्स करते, ज्यामुळे तुम्हाला रात्री खूप छान झोप येईल. मंडळी, लक्षात ठेवा, वेलची एक छोटीशी गोष्ट आहे, पण जर तुम्ही तिचा योग्य प्रकारे वापर केला तर ती तुमचे रोजचे औषध बनू शकते. तुमच्यापैकी किती लोक यापैकी कोणते मिश्रण आधीपासूनच वापरत आहेत हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि जर करत नसाल तर कोणता उपाय करून पाहणार आहात आणि कोणत्या समस्येसाठी करून पाहणार आहात हे सुद्धा नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून सांगा की तुम्ही रोज वेलची कशी वापरता. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, हसत रहा, निरोगी रहा.